पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा होण्याची काही पहिलीच वेळ नाहीये. कारण यापूर्वी सुद्धा दोघा भावंडांनी एकत्र यावं यासाठी बरेच प्रयत्न सुद्धा झाले होते, पण त्यावेळेला राजकीय समीकरणं काही जुळून आली नाहीत. पण आता या दोनही ठाकरे बंधूंनी जाहीररित्या सकारात्मक विधानं केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. समोरच्याची इच्छा आहे का आम्ही बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे. तेच ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे. महाराष्ट्रात येईल, पण त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा. राज ठाकरेंनी साथ घातली आणि त्याला लगेच उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. समोरच्याची इच्छा आहे का आम्ही बरोबर काम करावं? महाराष्ट्रात येईल, पण त्याच्या आड जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, हे पहिले ठरवा. ठाकरे बंधूंच्या या साथ प्रतिसादानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ही राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर ठरणार नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तसंच अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जातात. पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी वेळोवेळी प्रयत्न झाल्याचंही पाहायला मिळतं. 2014 साली भाजपनं त्यावेळेच्या एकसंध असलेल्या शिवसेनेशी असलेली युती तोडली होती. विधानसभेच्या जागा वाटपावरून युती ताणली गेली आणि त्यावेळी भाजपात असलेले एकनाथ खडसेंनी युती तुटल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला होता. दोन्ही पक्षात विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चाही झाली होती. पण ऐनवेळी माशी शिंकली आणि युती होण्यापूर्वीच ठाकरे बंधूंमध्ये फिसकटलं. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येता राहिले. शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. 2 दिवस झाले, ना अनिल देसाई फोन उचलायला तयार, ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार. आणि अनिल देसाईंनी शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली, पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही थांबवून ठेवलेले. केवळ 2014 नाही तर पुढे 2017 मध्येही राज ठाकरेंनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला होता. पण दोन्ही वेळेला युतीचं घोडं काही पुढे सरकलं नाही. तो प्रस्ताव केवळ प्रस्तावच राहिला. 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी द्यायचा प्रयत्न केला, पण शिवसेनेनं त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. बघा, त्या अटी नाहीयेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये, त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये. खरं तर 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्याला आता 2 दशकं उलटून केली आहेत. पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं आजही सर्वसामान्य शिवसैनिकांना वाटतंय. ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हा शिवसैनिकांच्या मनातील हळवा कोपरा आहे. राज आणि उद्धव या 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी जुन्या शिवसैनिकांनी काही वर्षांपूर्वी सह्यांची मोहीमही चालवली होती. तसंच वेळोवेळी बॅनरबाजीच्या माध्यमातून एकत्र येण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. जुने प्रसंग, जुन्या गोष्टी कोणीही विसरत नाही. आपण म्हणतो राजकारणात, परंतु राजसाहेबांच्या बाबतीत त्यांची जी काही वागणूक होती, जी पद्धत होती, ती मला नाही वाटतं राजसाहेब विसरणार. महाराष्ट्र पाहिल यापुढे काय होतं ते. त्यांनी युती केली, तो शेवटी त्या 2 पक्षांचा निर्णय आहे. परंतु प्रेम हे एकतर्फी होत नसतं. ठाकरे बंधू एकत्र येण्यामध्ये पक्षातील नेते अथवा कार्यकर्त्यांची अडचण नाही. मात्र एकत्र येण्याचा निर्णय हा दोन्ही भावांना घ्यावा लागणार असल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. आता 7 प्रतिसादानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेनं पावलं टाकणार का, हाच खरा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.